नमस्कार, जय हिंद सर्वांना. मित्रांनो, जो भी जॉबला असेल, नोकरीला असेल, त्याच्यासाठी खास करून एक गोष्ट सांगतो की आपण जॉबला असताना, नोकरीला असताना आपण आपल्या बायको पोरांसाठी काय करून ठेवलेले, ही गोष्ट आपल्या बायको पोरांना 100% शेअर करत चला. काही ही गोष्ट आपल्या बायको आणि पोरांसंग शेअर करत नाही आणि अचानक देवाच्या कृपेने असं कोणासंगी होऊ नये, परंतु असं होतंय. अचानक तो हे जग दुनिया सोडून जातो आणि जग दुनिया सोडून गेल्यानंतर लई अडचण येते, त्यांना खूप अडचण येतात. त्या बायकोला त्या मुलाबाळांना इतक्या अडचण येतात, कारण तो जोपर्यंत नोकरीला असतो तोपर्यंत भरपूर पैसा घरच्यांना देतो, भावाला देतो, आई बापांना देतो, सगळ्यांना देतो. पण बायको पोरांसाठी काही लोक सेव्हिंग करून जात नाही आणि काही लोक करतात तर ते बायको आणि पोरांसंग शेअर करत नाही. ठीक आहे, मग तो अचानक जर गेला, तर अचानक त्याला काही झालं तर घरातले हरामखोर सासू सासरे आणि भाऊ असे भाडखाऊ हे त्या आपल्या वहिनीला किंवा आपल्या सुनेला इतके त्रास देतात आणि त्या पोरांना किंवा सुनाला अजिबात पाहत नाही. त्यांच्यावर इतकी बिकट परिस्थिती येते. मित्रांनो, ही गोष्ट मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेली आहे आणि खूप जास्त चालू आहे. प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी हे मादरचोद भाऊ आणि आई बाप किंवा सासू सासरे हे त्याच्या विधवा पत्नीला आणि त्या मुलाबाळांना लय त्रास देतात. शेवटी त्या बाईला त्या घरातून निघून जावं लागतं आणि आपल्या आई बापांकडे दिवस काढावं लागतात. जर उद्या ती प्रॉपर्टीला उभी राहिली तर तोच सासू सासरे आणि तोच तिचा दीर इतका हरामखोर तिला त्रास देतात आणि धमक्या देतात. म्हणून त्यांच्यावर इतकी बिकट परिस्थिती येते. मित्रांनो, म्हणून सावधान राहा. मरायच्या अगोदर मरण हे कोणालाच माहित नाही, परंतु आपण नोकरीमध्ये असताना आपण काय कमवलं आणि आपल्या बाळासाठी काय केलं हे आपल्या परिवारासंग 100% शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.